दाभाड्यांकडून घेतली, क्षमाताईकडून घेतली, शिंदे त्यांनी पण दिली. चला शेळकेवाडीला जायला काही हरकत नाही. आयो मायो इंदू, अगं देणगीच्या नादात शाळेकडे दुर्लक्ष नको व्हायला. आधी शाळेकडे जायला पाहिजे. इंदू माझा हा खारीचा वाटा. धन्यवाद. ऐका ना ताई, मी तुम्हाला पावती नंतर दिलं तर चालेल का? हो हो चालेल ना. जरा घाईते. हा चला येऊ का? बर, तुझ्या कामामध्ये विठुराया तुला नेहमी मदत करत राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. येते. पिपी पिपी. ये म्या. काय हो इंद्रायणी बाई, अहो एवढ्या घाई गडबडीत चाललाय कुठं हा? ऐक ना, माझं एक काम करशील का प्लीज? हो, तुम्ही आदोषेश महाराजांच्या पत्नी आहात. तुमची एक काय 1000 काम करायला तयार आहे मी. सांगा काय करायचं, फक्त प्लीज प्लीज काय म्हणू नका. सांगा काय करू. बेस्ट. ऐक ना, मला शाळेत जायला जरा उशिरा लागलाय. शेळकेवाडीला जाऊन देणग्या गोळा करशील का प्लीज? बस का, तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. देख करतो. आणि हो, देणगी घेतल्यावर पावती द्यायचं विसरू नको. शिलाताईला पण देशील ना प्लीज? तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी सगळं करतो. तू निवांत जा, मी करतो. चल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे शांत बसा, कल्ला करू नका. मॉनिटर ज्युनियर विंजे सरकार आहेत आपण. त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. जो गोंधळ करेल ना, त्याचं बोर्डावर नाव लिहिलं मी. इंदुताई तर केव्हाच उशीर करत नाही. मग आज अगं माणूस आहे ती, पण मशीन नाही. इंदू मामी 100 काम करते. आज जरासा उशीर काय झाला तर कल्ला करणार का तुम्ही? शांत बसा. पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? आता ते मी नाही सांगू शकत, पण मी सांगू शकते. तुम्ही कोण? मी टीचर. हॅलो, पण आम्हाला आमची इंदू मामी शिकवते. हो, पण ती अजून आली नाहीये ना. ती येईपर्यंत मी तुमचा तास घेऊच शकते. म्हणजे तुम्हा सगळ्यांची परमिशन असेल तर. मॉनिटर चालेल ना? थँक्यू. अरे वा, बालकवींची कविता. खूप सुंदर कविता आहे ही. आज आपण हीच कविता शिकूयात. चालेल? तुम्हाला माहितीये, ह्या कवितेत ना श्रावणाबद्दल खूप काही गमती जमती आहेत. म्हणजे श्रावणातली हिरवाई, आभाळातले रंग, इंद्रधनुष्याचे रंग आणि अशी खूप काही काही मज्जा आहे. आज आपण ही कविता शिकूयात. हा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बरं मुलांनो, ही कविता आपण चालीत म्हणूयात का? चालेल? मी काय करते ते फॉलो करा. ओके? श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. क्षणात फिरुनी ऊन पडे. पुन्हा एकदा म्हणूयात. चला. या मुलीला मनापासून शिकवण्याची आवड दिसते. वडिलांकडून असा वारसा मुलीला मिळणं यापेक्षा मोठं काय असू शकतं. चला, हिच्या येण्यानं इंदूवरचा ताणही कमी व्हायला मदत होईल. विजू ना नेहमीच उशीर करतो. केव्हा जायचं क्रिकेट खेळायला? विजू, इंदू मामी
तुम्ही शाळा सोडून इथं काय करताय? अगं आमची शाळा सुटली मामी. सुटली? भरलीच कुठे रे? बरं सॉरी, मला यायला जरा उशीर झाला, पण आता चला. अगं इंदुताई, तू का सॉरी म्हणतेस? अगं मी यांना सांगितलंय की तू कोणत्या कामात बिझी असते ते, त्याच्यामुळे आम्ही समजू शकतो. इंदू मामी, तू आपल्या शाळेच्या इमारतीसाठी डोनेशन गोळा करायला गेली होतीस ना? बघितलं, मी म्हटलं होतं ना, आपल्याला सगळ्यांचं सगळं समजतं. बरं चला, माझ्यामुळे तुमचा अभ्यास बुडाला ना. चला बरं पटकन चला. काहीही अभ्यास बुडलेला नाहीये. एक नवीन टीचर त्या आलेली होती. तिने आमचं गणित, मराठी, विज्ञान सगळे तास घेतले. नवीन टीचर ताई? हो, एकदम भारी शिकवते. हो की नाही का अनन्या? अगं हो इंदुताई, अगदी तुझ्यासारखं. राया, त्या टीचर उद्या पण येणार आहेत? अगं उद्याचं उद्या बघू ग. आजची शाळा संपली ना, आता आपला प्ले टाइम आहे. तिकडे उशीर नाही व्हायला पाहिजे. चला चला चला. एक मिनिट. कोण होत्या त्या टीचर? अगं उद्या कळेलच ना ती शाळेत आल्यावर. चल आता मी जातो, माझी पहिली बॅटिंग. राया, ही नवीन टीचर उद्या पण येणार आहे. ही आहे तरी कोण? आणि हिला इथे एक नवीन टीचर त्या आलेली होती. तिने आमचं गणित, मराठी, विज्ञान सगळे तास घेतले. नवीन टीचर ताई? हो, एकदम भारी शिकवते. हो की नाही का अनन्या? अगं हो इंदुताई, अगदी तुझ्यासारखं. ऐकून विचित्रच वाटलं. डोकंही दुखलं काही क्षणासाठी. कोण आहे हे जे परस्पर जाऊन शाळेत शिकवते? हिंदू अगं एकटी काय बडबडती? अरे आदू, आज ना मला शाळेला जायला जरा उशीर झाला बघ. मग शाळेला बुट्टी का? पोरांची मजा असेल. नाही रे आदू, पोरं सांगत होते कोणीतरी नवीन टीचर ताई आली आहे म्हणे. नवीन टीचर? अरे ती श्रीकला. त्या दिवशी ती आपल्या घरी नव्हती का आली? तू भेटलास की तिला? अच्छा ती. एक मिनिट, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? अगं श्रीकला, ती नाशिकच्या एका मोठ्या शाळेत शिकवायची. खर तर त्या दिवशी आपल्या घरी ती तुलाच भेटायला आली. हो अगं, पण तेव्हा तुला बरं नव्हतं वाटत ना, म्हणून तिचं तुला भेटायचं राहिलं बघ. पण तुला सांगतो इंदू, पोरगी अतिशय गुणाची आहे बरं का. नाही म्हणजे तिला सुद्धा मुलांना शिकवण्याची अतिशय मनापासून आवड आहे. मी पाहिलं ना, मुलं खूप रमली होती आज तिच्या सोबत. मला असं वाटतं तू तिला तुझ्या सोबत घेतलं पाहिजेस तुझ्या कामासाठी. तुझ्या कामामध्ये तिची नक्की मदत होईल. एकदा भेटून घे तिला. बरं चला, नारायणीने ताटं घेतलीत. तेच सांगायला आलो तुम्ही तुम्हाला. चल जेवायला चल. हिंदू अगं काय झालंय? त्या श्रीकलाचा विषय जसा नाही गेला तसा तुझा चेहरा पडला. टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. का कोणास ठाऊक, मला ती मुलगी बरोबर नाही वाटत आहे आदू. तू अगं तिला न भेटता न बोलता कसं काय ठरवू शकतेस तू हे? आदू अरे, मला मला माहितीये माझ्या वाटण्याला काही आधार नाहीये. पण अरे मला ना ती मुलगी योग्य नाही वाटत आहे. इंदू ऐक ना, मला प्रचंड भूक लागली.
आपण या विषयावर नंतर बोलायचं का? मी वाट बघतोय तुझी, ये लवकर हा. विठुरायात तिचा विषय जरी निघाला तरी जीव घाबरा घुबरा होतोय माझा. ती समोर आल्यावर काय होईल माझं? इंदू, आज ना आम्ही रावटीतल्या विठुरायाची पूजा केली. तेव्हापासून इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना की बस. मग रोज जाणार का तू तिकडे? सवाल अगदी आपली शाळा उभी राहीपर्यंत जाणार मी तिकडे. विठुराया, पाठी राखा आणि मी तुझा साथी राखा. काय झालं? कसला विचार करतेस तू? काय नाही रे आबू, त्या मुलीनं मी नसताना शाळेत येऊन शिकवलं. तेव्हापासून मन फार अस्वस्थ आहे रे. मेंदू, पण यात अस्वस्थ होण्यासारखं काय? अगं राया तर सांगत होता की छान शिकवलं म्हणून ते. असेलही तसं, पण फार निगेटिव्ह फिलिंग येते आतून मला, म्हणून कदाचित अस्वस्थ वाटतंय. मेंदू, मन अस्वस्थ झालं ना की विठुरायाला आठवायचं. मग तो आपल्या चिंता, वाईट विचार, निगेटिव्ह विचार सगळे दूर करतो. तसे सगळं बघतोय आहे तो. नाहीये तो नाहीये. काय? कोण नाहीये? राऊत विठुराया. काय? अरे पप्पा, काय बोलतोय तू हे? खरं तेच सांगतोय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. राऊत विठ्ठलाची मूर्ती गायब आहे.